अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये आपण आहोत। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि कोपरगावमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। कोपरगावमधील पारंपरिक विरोधक कोल्हे विरुद्ध काळे यांच्यामध्येच ही प्रामुख्याने लढत होती आहे अशी चर्चा आहे। माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या गटामध्ये ही निवडणूक होईल आणि महाविकास आघाडीकडून संदीप वरपे यांच्या नेतृत्वाखाली ही उमेदवार दिला जाऊ शकतो। अपक्षही उमेदवार रिंगणात असणार आहे। कोपरगाव नगर परिषदेचा इतिहास पाहता मागील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोपरगावकरांनी अपक्ष उमेदवाराला निवडून दिलं होतं। काळे कोल्हे यांना टाळून अपक्ष उमेदवाराच्या हाती कोपरगावची सत्ता दिली होती। मात्र त्यानंतर आता मात्र खूप राजकारण बदललंय। मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळेंसाठी स्नेहलता कोल्हे यांनी माघार घेत आशुतोष काळे यांना आमदार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि निवडणूक होऊन आता 1 वर्ष गेलं आहे आणि 1 वर्ष होण्याच्या आधीच स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्या कारभारावर शंका व्यक्त करत विविध समस्यांना सोशल मीडियामधून वाचा फोडली आणि अशी परिस्थिती असताना आता कोपरगाव नगर परिषदेमध्ये निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये नक्की कोणते मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे याचा मागोवा घेण्यासाठी आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत आणि कोपरगावमधील नागरिकांशी संवाद साधणार आहोत। कोपरगावचे आहेत का तुम्ही? कोपरगावची निवडणूक लागली, सर्वसामान्य मतदाराला येणाऱ्या नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहेत? चांगलं करावं कोपरगाव त्यांनी। आता काय एवढे वर्ष झाले काहीच कोपरगावची काही सुधारणा झालीच नाही ना। पाण्याचं जे येते पाणी जसं टायमावर येत नाही, टायमावर यायला पाहिजे ना पाणी कुठं टायमावर येऊ राहिलं। नगरसेवक असं पाहिजे का जे कोपरगावचा उद्देश करायला पाहिजे। त्यांनी उद्देश केला तर असं वाटतं का अभिमान वाटतं लोकांचा जितायचं असलं तर त्यांनी काम करायला पाहिजे। काम तर काही होत नाही पण हे करता येईल लोक पाहतो। अजून काय समस्या आहेत? अजून तेच खाली आपली कोपरगावची पाण्याची समस्या आणि हे करायला पोरांसाठी खेळायला पाहिजे। पोरांसाठी काही आहेच नाही, कारण मैदान नाही, काय क्रीडांगण पाहिजे, बाग पाहिजे, हे पाहिजे काहीतरी असं बैठक पोरांना पाहिजे का नाही, काही असं आहेच नाही ना कोपरगावामध्ये। वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र आहेत का? नाही। कचरा उचलला जातो का? हां, कचरा उचलला जातो। गटर व्यवस्था कशी? हां, गटरचे विरोध। सार्वजनिक शौचालय कमी आहे कोपरगावमध्ये, कमी आहे। बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नागरिकांना त्रास होतो? हां, त्रास होतो। ते आता 10 रुपये तिकीट आहे, 5 होतं तर आता 10 करून टाकलं। आता गरीब लोक तेवढं जाणार संडासला, 5 रुपये ठीक आहे स्टँडला, फक्त स्टँडलाच आहे। हां, दुसरीकडे नाही संडास। नगर परिषदेने उभारलेलं नाही एवढ्या नाही आहे, पण एवढ्या नाही जसं पाहिजे तसं। नगर परिषदेने शौचालय उभारलेले नाही आहेत। शौचालयाचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। चांगल्या सुविधा मिळाव्यात, मुलांना खेळण्यासाठी बाग असावे, मैदान असावेत, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावेत, अशा पद्धतीची सर्वसामान्य मतदाराची मागणी आहे। या मागण्या कोण पूर्ण करेल, कोणता उमेदवार या सर्वसामान्याच्या प्रश्नाला वाचा फोडेल याचा थोडा मागोवा घेऊ। कोणत्या उमेदवाराला पसंती देत आहेत कोपरगावकर याचा मागवू। काय व्यवसाय करता तुम्ही? रिक्षा आहे का? रिक्षाला धंदा? हां, बरं आहे। कुठं राहता? स्टेशनला राहत आहे। पाणी येतं का रोज? काय पाणी येतं? नाही येत। कचरा उचलतात का? कचरा उचल गाडी। लाईट असते का रात्रीची? हां, कधी जाती कधी येते। कारभार कसा आहे नगरपालिकेचा? ग्रामपंचायत आम्हाला। तुम्हाला ग्रामपंचायत आहे? हो। अजून काही नागरिकांशी बोलूया। कोपरगावमध्ये राहता का तुम्ही? कोपरगावची निवडणूक लागली, सर्वसामान्याच्या काय अपेक्षा आहे उमेदवारांकडून? सांगताय ना, शेटला विचार। काय सोयीसुविधा पाहिजे तुम्हाला? काय वाटतं? शेटला विचार। तुम्हाला काय वाटतं कसा उमेदवार असावा? यांच्याकडून विचार। बोलत नाही। निवडणूक लागली, कसा उमेदवार पाहिजे? कोणती कामं केली पाहिजेत उमेदवारांनी, नगराध्यक्षाने? साधारणतः जे रस्त्याचे म्हणा, लाईट, आरोग्य संबंधात आतापर्यंतच्या नगराध्यक्षांनी केलीत का ती कामं? केलेत, पण झालेलेत पण कामं। पण काही लोक म्हणतात नाही, खूप अडचणीत कोपरगावमध्ये। अडचणी तर कायमच असतात, पण कामही झालेले आहेत, असं काही नाही झाले नाही असं। कोणासोबत जातील? कोल्हेंबरोबर जातील लोक की काळेंबरोबर? आता हे तर नाही सांगता येत। तुमच्या गिराईक येतात ना तुमच्याकडे, तुमचं मत नाही विचारत आहे गिराईकांचे? गिराईक सुद्धा
बोलत नाही मोकळं. काहीचे हेच सन्मान गुंतलेलं राहतं प्रत्येकाचे. लोक सरळ बोलत नाही. महाविकास आघाडीचं काय आहे इथं? चांगलं काम आहे. मग आता काळे कोल्हे महाविकास आघाडी कोणाची हवा होईल? तेच सांगतो मी. इथं काय आहे का लोक उघड बोलत नाही. उघड बोलत नाही, मतदानातून बोलतात. मागच्या वेळेस अपक्ष निवडून दिले होते लोकांनी, का दिले असतील? मग तेच कळत नाही ना लोकांचं काय. का बरं अपक्ष दिले असेल मागच्या वेळेस? त्यांच्या माग असेल काही ताकद असेल किंवा काय. अजून काही नागरिकांची पण. ताई तुम्ही इथल्याच का? निवडणूक लागली, काय सोयीसुविधा करायला पाहिजे उमेदवारांनी? काय म्हणजे नगराध्यक्ष जे होणार आहेत त्यांनी काय सोयीसुविधा करायला पाहिजे? हे नगराध्यक्षांनी महिलांसाठी बाथरूम बांधायला पाहिजे आणि हे कुत्रे रोडवर फिरतात त्यांची व्यवस्था केली पाहिजे आणि हे मुख्य जनावर हे पाळीव कुत्रे भटके जनावर ते महिलांना पाडतात, त्यांना मारहाण होती, जखमी होत्या, गाड्यांना पण आडवे जात्या. त्यांनी व्यवस्था केली पाहिजे. महिलांसाठी शौचालय नाही का? नाही पुढे एवढ्या एरियामध्ये शौचालय नाही. स्टँडवर जावं तर 5 रुपये द्यावं लागत्या. गंभीर समस्या आहे. मग गंभीर समस्या एवढी. तुमच्याकडे मतं मागायला आल्यावर त्या उमेदवारांना सांगणार काय समस्या? सांगाल ना. आता कोण सोडवणं असं वाटतं तुम्हाला? काळे आशुतोष काळे आमदार त्यांचा गट सोडवेल की माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा गट सोडवेल? ते तर मी नाही सांगू ते शकत. नाही सांगू शकत. सर्वसामान्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. सर्वसामान्याच्या ज्या अडचणी आहेत त्या बोलून दाखवत आहेत. महिलांसाठी शौचालयाची सोय नाही आहे ही दुसरी प्रतिक्रिया आहे की शौचालय उभारा. आमदार खासदार खूप वल्गना करतायत, मात्र सर्वसामान्याच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्यासाठीची तसदी इथून मागे नगर परिषदेने घेतलेली दिसत नाही आहे. अजून काही लोकांशी बोलूया, संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नगर परिषदेची निवडणूक लागली आहे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल? मुद्दे काय आता सगळं कोपरगावचं बरं भासपाकच झालं. कोपरगाव पाणी नाही, काही नाही. काही लोकांना पाणी 4-4, 5-5 दिवसाला पाणी सगळं गायब झालं. कोणत्या भागात पाणी येत नाही? सगळं आता मध्ये पाणी बंद झालं. आता मध्ये 8 दिवस पाणीच येत नव्हतं. झोपडपट्टी भागात पाणी बंद होतं. आता चालू झालं 2-3 दिवसाबरोबर पाणी. प्रशासक आहे, काम नाही करत काम प्रशासक. काही नाही. काम का वाटोळ झालं का नगरपालिकेचं बरं वाटोळ झालं. शौचालयाच्या सुद्धा काहीच समस्या नाही, सुविधा काही सुविधा नाही कोपरगावात. काय सुविधा इथं? सर्वसामान्य लोळपा किती रस्त्यानी. धुळीचा प्रश्न गंभीर आहे. हो. क्रीडांगण नाहीये, काहीच नाही, बाग बगीचा नाही, काहीच नाही. हे गाडू गाया किती फिरतात रस्त्यावर पहा ना. त्रास होतो खूप. खूप त्रास आहे एकदम. आता कोणाला निवडून दिलं पाहिजे? निवडून आता काय आता जो चांगला असेल त्याला निवडून देऊ. आता चांगला कसा ठरवायचा? ठरवू आता. लोक ठरवतील बरोबर. काळे की कोल्हे का दुसरं कोणी? त्यात ते नाही सांगू शकणार आता. ते बरोबर आता टायमर काम मत देणार आम्ही. कोपरगाव म्हणलं की काळे आणि कोल्हे हे दोघं तर आहेच आता. पण तर पाहू ना आता काय आता जो चांगला काम मागच्या वेळेस सारखं होईल का अपक्ष काही? मागच्या सारखं नाही म्हणा. नाही नाही आता का बरं का बरं नाही आता नाही म्हणा. नाही होणार. मागच्या सारखं नाही म्हणा. ते झाले आता मागच्या वेळा आता नाही होणार. या कोपरगावचा विकास नाही झाला. विकास काही नाही. याला जबाबदार कोण? जबाबदार आता जबाबदार हे प्रशासकच सध्या सरकार. आता प्रशासक आहे. नगर परिषद कधीपासून आहे? नक्की 4 वर्ष इलेक्शन नाही ना नगरपालिकेची. ते झालं, हा. पण 4 वर्षाच्या आधी पण नगराध्यक्ष होते ना, तेव्हा चांगला विकास होता ना. मग त्या काळात जर यांनी शौचालय बांधले असते ते उपयोगात आले त्यांनी असते. काहीच केलं नाही ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं आता ते का आता अपक्ष काही येऊ शकत नाही. आता तुम्ही प्रशासकाच्या आड लपून राजकारण्यांची पाठराखण करताय का? नाही नाही आम्ही कोणत्या परिस्थिती काय करायचं आम्हाला त्यांनी काय भेटतं काय? सरळ बोलायचं. जे असेल सरळ असेल सरळ. मग काळे की कोल्हे कोणाची हवा ते आहे? काही सांगू शकत नाही सध्या. मतदारांनी कोणाला निवडून दिलं पाहिजे? म्हणजे त्याच्यामध्ये काय गुण जो पाहिजे? काम करतो ना त्याला निवडून दिलं पाहिजे. पण आता तुम्ही निवडून दिल्यावर कळतं ना त्यांनी काम केलं की नाही. निवडून देणार लोक बरोबर. कोपरगावचे लक्ष शोध नाही लोक आता. आशुतोष काळे गडाळ्याचे उमेदवार होते. बरोबर. भाजपच्या स्नेहलता कोल्हे जे आहेत त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. हो. दोघांनी एकत्रित मतं मागितली. बरोबर आहे. आता दोघं एकमेकाच्या विरोधात बरोबर लढतायत. आहे आता. मग लोकांनी कुणाला जाब विचारायचा? हा हे महत्वाचं आहे ना. काही कळत नाही ना. कोण कुठं पळवलं काहीच कळत नाही. जर कोल्हेंनी सांगितलंय की काळेंना मतदान करा, बरोबर. आणि आता काळे जर काम करत नाही असं कोल्हे म्हटले तर मग मतदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा? मग तेच प्रश्न आहे ना. आता राजकारणी जागेवर आहे थांबाना तर लोक कसे जागेवर थांबतील? महाविकास आघाडीने जर चांगला उमेदवार दिला तर निवडून काही बी निवडून येऊ शकतो. काही सांगू शकत नाही आता.
जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही ना तोपर्यंत काही सांगू शकत नाही. उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. सर्वसामान्य तरुण जे आहेत तो कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जातील? मतदार कोणत्या उमेदवाराला मतदान करायला पाहिजे? ग्रामीण भागात आपण कोपरगावमध्ये आहोत, आढावा घेतोय. कोपरगावची दयनीय अवस्था आहे असं सूर निघतोय. काय कारण आहे कोपरगावमध्ये सोयीसुविधा नाही झालेल्या? नाही, आता 4 वर्षापासून तुम्ही म्हणता प्रशासक आहे, याच्या पाठीमाग आता 10 वर्षापासून आमदार साहेब आहे. मग आमदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे होतं. लक्ष दिलं गेलं नाही. इथले 2 नावाजलेले घराणे आहेत, कोल्हे आणि काळे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळेंना पाठिंबा दिला विधानसभेला. लोकांना अपेक्षा होती की दोघे समोरासमोर लढतील आणि दोघांमध्ये लढत होईल, पण अनपेक्षितपणे स्नेहलता कोल्हेंनी माघार घेऊन काळेंना निवडून द्यायला सांगितलं. आणि आता वरती युती आहे ना, वरती युती असल्यामुळं वरतून जे सांगितलं ते स्नेहलताताईंना ऐकावंच लागेल. आता नगर परिषद निवडणुकीत तसं दिसत नाही. नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये असं आहे, युती होती किंवा नाही होती हेच अजून कन्फर्म नाही. पण नाहीच होणार जवळजवळ असं दिसतंय. नाही झाली तर मग जे ते स्वतः आता काळे आणि कोल्हे इथं 2च पक्ष आहे. पण आता तुम्ही मतदारांना मागच्या वेळेस सांगितलं आशुतोष काळेंचं काम चांगलं आहे त्यांना निवडून द्या, आता त्यांचं काम वाईट आहे आम्हाला निवडून द्या, हे कसं लोकांना पटवणार? नाही काय नाही, लोकांना पटतं ना, कोण चांगलं आहे कोण वाईट आहे लोक ठरवतील ना, लोकांना माहीत आहे. खूप समस्या आहेत. इथं क्रीडांगण नाही आहे, शौचालयाची गैरसोय, लोकांना पैसे देऊन मुतारीमध्ये जावं लागतं. महिलांची खूप वाईट अवस्था आहे. ज्या शालेय विद्यार्थिनी येतात त्यांची तर खूप दयनीय अवस्था आहे. तर याला जबाबदार तुम्ही कोणाला ठरवाल? नाही आता काय याला जबाबदार आता प्रशासक होतं, त्याच्यानंतर अगोदर आता जे काही नगराध्यक्ष असतील त्यांनी या सुविधा करायला पाहिजे. सरकार म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे नगराध्यक्ष होते, जे नगराध्यक्ष पदावर राहिले त्यांनी या समस्या सोडवायला पाहिजे होत्या. सुटल्या नाहीत. सुटलं नाही. आता काय होईल निवडणुकीत? काय होईल निवडणुकीत जनता ठरवीन. कोल्हे की काळे? आता मी कोल्हे पक्षच, त्याच्यामुळे मी कोल्हेंचंच नाव घेईन. पण वातावरण आहे का त्याचं? आहे ना, चांगलं आहे. अमित शहा येऊन गेले ना तेव्हापासून आमचं वातावरण चांगलं आहे. स्नेहलता कोल्हेंचे कार्यकर्ते होते. वातावरण चांगलं आहे, कोल्हे गटाचा नगराध्यक्ष होईल असं बोलत आहेत. अजून काही नागरिकांशी बोलू, चर्चा करू आणि जाणून घेऊ काय करताय. गाड्या रिपेरिंग चालू आहे आपली. कुठे राहताय तुम्ही? हनुमाननगरमध्ये. पाणी येतं का? पाणी आता 2 दिवस, आज पहिले 3 दिवस आहे, आता 5 दिवस झालं ना पाणी. मग आता कुणाला निवडून द्यायला पाहिजे? भाजपाला द्यायला पाहिजे, राष्ट्रवादीला द्यायला पाहिजे की महाविकास आघाडीला? भाजपला निवडून द्यायला पाहिजे. भाजप चांगलं आहे ना. चांगले मग एकदम भारी आहे ना सरकार. काय सरकारच्या योजना आहेत? चांगली योजना आहे सगळी बी. लोक तर नाराजी व्यक्त करतायत. नाही लोकांचं काय द्यायचं त्याच्या मर्जीवर आहे ना. आता ते कांद्याला बाजार नाही म्हणताय ते. आता शेतकरीचा प्रश्न आहे ते. इथं कोणाची हवा आहे? हवा आता अजून माहिती नाही, अजून कोणाची हवा. तुमच्या गिरायक येतात ना, बोलत असतील. हा बोलते ना, सगळ्यांची हवा चालू आहे आता. ते कोल्हेंची काळेंची? हा दोन्ही पण चांगलेच आहे ना. कोळे काळे. महाविकास आघाडी? महाविकास आघाडीचं काय बोलतो नाही ना. संदीप बोरपे जर उभे राहिले तर कसं होईल? लय भारी होईल काम. चांगलं आहे ना, चांगलं करते ना. बोलक्या प्रतिक्रिया आहेत. अजून नागरिकांशी बोलूया. कुठले आहे तुम्ही? कोपरगावचे का? यस कोपरगाव सर. निवडणूक लागली आहे. होय. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होते? मुद्द्यावर काय विकासाच्या मुद्द्यावर होती. कोण विकासाचा मुद्दा घेऊन आले? तर विकासाचा मुद्दा आता ते अजून स्पष्ट झालं नाही चित्र. आमदारांचा विकासाचा मुद्दा आहे की माजी आमदार आशुतोष काळे काम भारी करतायत, काय बघायचं बरं त्यांचं. माजी आमदार म्हणतायत काम नाही करत आहे. कोण म्हणतं? आता बोलणार बोलू द्या, ज्याची कामं झाले असतील ते बोलणार असे. विवेक कोल्हेंचा सोशल मीडियामध्ये भाषण का असतंय की काळेंनी काम नाही केलं म्हणून? आता बोलणार बोलतातच, त्याला काय नवीन कारण आता इलेक्शन चालू आहे ना, ते बोलते भरपूर सगळ्या लोकांची कामं केले आणि सगळ्या समाजात केले त्यांनी. मुतारी नाही इथं. कुठं मुतारी नाही? कोपरगावमध्ये कुठं नाही. कोण म्हणतं? 1 मिनिट. चौकामध्ये मुतारी आहे, इथं बस स्टँडवरच्या बाजूने मुतारी आहे, संडास आहे, इथं मुतारी आहे, इथं बॅगला. महिलांसाठी मुतारी नाही? हो महिलांसाठी नाही, पण बस स्टँडला आहे ना महिलांना. तिथं 5 रुपये 10 रुपये द्यावे लागतात. कुठे? अहो ते जर साफसफाईवाले तिथं पैसे येत असतील ते हे ना, याला त्या आमदार जबाबदार आहे त्याला किंवा कोण नेते जबाबदार आहे का? कोपरगावमध्ये विद्यार्थिनी येतात खूप. हो हो. विद्यार्थिनींची गैरसोय होते. नाही सर, तिथं आहे ना. आता आम्ही काही महिलांशी बोललो.
महिलांचं मत आलेलं आहे. आता महिलांचे तर काय विचारते काय उघड्यावर किंवा काही जात नाही. आता बस स्टँडला आहेत. पण तुमच्या आमदाराला सांगणार का तुम्ही महिलांसाठी चांगले शौचालय करा? यस सांगणार महिलांसाठी करणार. ते काय विषय आहे त्याच्यामध्ये? हे कार्यकर्ते आहेत का आमदारांचे? नाही 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 मी ऐकून घ्या इकडे. सगळ्यासाठी येते असं काही इकडे ऐकून घ्या. मी मुस्लिम विकास कमिटी हे समाज कार्यकर्ता आहे. मी कुठल्याही पार्टीचं नाही आहे. मी क्लिअर बोलणारा माणूस आहे. सगळ्यासाठी हो. कचऱ्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न आता आहे नाही. डेपो दररोज गाड्या चालतात ना आपल्या ह्याच्या वेळेत नाही उचलला जात. नाही वेळेत नाही येतात. ते बरोबर येतात. हे भटके जनावर आहेत, बिटके कुत्रे. भटके कुत्रे आणि भटके जनावरे फार कोपरामध्ये फार जोर त्याचं एकदम हे झालं बेकार झालं. लहान मुलांना रस्ता चालणं मुश्किल झालेलं आहे. महिलांना लोकांना गाड्या पण चालवणं मुश्किल झालेलं रस्त्याने. काय करायचं? त्याला कोणी बंदोबस्त करायला पाहिजे. कोणी करायला पाहिजे? तो कोणी करायला पाहिजे? नगरपालिका करायला पाहिजे. कोणी करायला पाहिजे? आमदार नगरपालिका काय सांगत नाही नगरपालिकेला? आमदार काय तिथं कुठं बांधणार? तुम्ही सांगायचं ना आमदारांना. सांगतो मी आमदाराला. आता निवडणूक होऊन जाईल बरं का, तुम्ही सांगेपर्यंत. किरकोळ गोष्ट सांगायचे. कुत्रे बागान, मांजरी बागान, गाढवा बागा. पण लोकांच्या जीवावर बेतत असेल तर काय करणार? बरोबर आहे. हे तर तुमचं स्पष्ट आहे. पण आता लोकांनी ज्याच्या गायी जनवरी कुत्रे आता महिला भगिनी भेटल्या, हे कुत्रे अंगावर येतात, भटके जनावर अंगावर येतात. भीती वाटते. लहान मुलं हे करतात. बरोबर. वृद्धांसाठी काही या ठिकाणी विरंगुळा केंद्र, बाग वगैरे आहे का? काही आहे ना. कुठे? आपलं जिजामाता उद्यान तिकडं आपलं माधव वगैरे सध्या नाही आहे. तिथं काम चालू आहे. इकडं जिजामाता उद्यान आहे आणि आपलं हे साईबाबाचं तिथं आहे ना, तिथं उद्यान आहे ना. काय वाटतं तुम्हाला? स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे आमदार, माजी आमदार आणि विद्यमान आमदार, हे दोन गट जर समोरासमोर लढले तर सर्वसामान्य मतदार कोणासोबत जाईल? नाही सांगू शकत. महाविकास आघाडीसोबत जाईल का संदीप बर्वे लढले तर? नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. मुद्दे कोणते असतील निवडणुकीतले मुद्दे तेच राहतात, पण मुद्दे पूर्ण होत नाही. नुसती आश्वासनं. काळे आणि कोल्हेंनी एकत्रित प्रचार केला. स्नेहलता कोल्हे म्हटलं की आशुतोष काळेंना निवडून द्या, आणि त्यांना निवडून दिल्यावर म्हणतात की काळेंचं काम चांगलं नाही. मग मतदारांनी काय ठरवायचं? आता हे पक्ष पार्टी जे ते आपल्याप्रमाणे बोलतात. कोणत्याही पक्षाचा असो, जो तो आपल्या पार्टीला चांगलंच म्हणतो. मग राजकारण्यांच्या मागे पळण्यापेक्षा चांगला उमेदवार कोपरगावकरांनी निवडून दिला पाहिजे. अगदी खरं आहे. काय वाटतं तुम्हाला? कोपरगाव ग्रामीण मधले आम्हाला सांगून काय? ग्रामीण आहे आम्ही. ग्रामीण मधले. पण काय कसं कोपरगावचा कारभार कसा वाटतोय? चालू चांगला वाटतोय? कसा वाटतोय? काय चांगला नाही चांगला. बदलायला पाहिजे. यावेळेस बदलतील का? जनतेवर आहे आता. कानोस येतो ना येतो ना. होईल का बदल व्हायला पाहिजे. या कोपरगावकरांच्या प्रतिक्रिया आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरायचे आहेत, त्याच्यानंतर प्रचार व्हायचा आहे आणि त्यानंतर नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. परंतु त्याआधीची हवा काय आहे ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, कोपरगाव, अहिल्यानगर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.